नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र जोड न्यूज आणि सध्या मोन्नेम ग्रामपंचायतीच्या या कार्यालयासमोर उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की घंटा गाड्यासाठी जे काही कचऱ्याच्या कुंड्या त्या खरेदीच्या संदर्भात झालेला भ्रष्टाचार आणि अंगणवाडीमध्ये ज्या लहान मुलांसाठी फ्रीज खरेदी करायचं होतं त्यामध्ये सुद्धा देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि तशी डॉक्युमेंट जे काही ग्रामपंचायतीवरती अपलोड केली जातात शासनाच्या ह्याच्यावरती त्याचे प्रिंट या ठिकाणी आणलेले आहेत आणि कालपासून या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदीप गिड्डे उपोषणाला बसलेले आहेत. जवळपास 11 लाखाचा भ्रष्टाचार झालं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी बाब यातली अशी आहे की ज्या कंपनीला ही बिलं पे केलेली आहेत ती कंपनीच बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे. नेमकं यामागचं तथ्य काय आणि त्यांची मागणी काय आहे हे आपण जाणून घेणार. काय नेमकं मागण्या काय आहेत? या पूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे यात दोषी होतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. नेमकं आता ह्यातलं जी तुम्ही ही सगळ्या प्रिंट काढून आणलेल्या आहेत यामध्ये हे सगळं दिसतंय की जवळपास 11 लाखाचा भ्रष्टाचार आहे. मागणी पहिल्यांदा कधी केली होती? ह्याची मागणी पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात केली होती. आज 7 महिने झालं यांनी मला कोणताही कागद पुरवठा केला नाही. शेवटी मी ऑनलाईन शासनाच्या वेबसाईटवरून हे बिल काढली. यांनी कोणता कागद पुरवठा केला नाही. मी माहिती अधिकारात टाकला त्याला रिप्लाय दिलेला नाही किंवा पंचायत समितीने कारवाई कोणती केलेली नाही. मी सीओ पर्यंत जाऊन आलो. त्यांनी पण कारवाईसाठी बीडीओला सांगितलं. बीडीओनी विस्तार अधिकाऱ्याला सांगितलं. त्यांनी टीपीओ अधिकाऱ्यांना सांगितलं. यात बराच काळ गेला. 3 महिने झाले कारवाईच कोणती करत नाहीत. भाऊसाहेब कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देत नाहीत. सुनावणीला बी जेव्हा बोलवलं गेलं पंचायत समितीमध्ये टीपीओ अधिकाऱ्यांकडून तेव्हा बी भाऊसाहेब तिथं थांबले. 2च मिनिटं थांबले आणि गडबड करून निघून गेले. कोणते भाऊसाहेब? कांबळे आपल्याकडे मोन्नेम ग्रामपंचायत. महत्वाचा मुद्दा असा आहे, सीओनी काय आदेश दिले त्याची लेखी प्रत आहे का? हो आहे. किंवा बीडीओला आदेश दिले? हो आहे. काय आदेशात काय म्हटलं होतं नेमकं? पूर्ण या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करण्याबाबत. मग त्या कारवाईचं दिलेल्या पत्रापासून आज किती दिवस किती महिने झालं आणि मग कारवाई झाली? या शिवनी पत्र दिलेलं आहे या गोष्टीला माझ्यामध्ये 5 महिने होत आलेत. 5 महिन्यात कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. तर साधारणपणे गेल्या 5 महिन्यापासून सीओनं दिलेले आदेश प्रशासनाच्या खालच्या पातळीवर बीडीओ असतील किंवा टीपीओ असतील यांनी डावलल्याचं या ठिकाणी आपल्याला उपोषणकर्ते सांगतायत. 2-3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. सीओचा आदेश निघतो, कारवाई होत नाही आणि काल टीपीओ येतात आणि रिकाम्या हाताने येऊन उपोषणकर्त्याशी चर्चा करतात. मात्र कागदपत्र या संदर्भात मागणीच्या संदर्भात कागदपत्र दिली जात नाहीत. याचा नेमका अर्थ काय समजायचा हा देखील मुद्दा आहे. दुसरी बाजू अशी आहे की माहिती अधिकाराचा जो नियम आहे तो पूर्णपणे इथल्या संबंधित अधिकारी मग ग्रामविकास अधिकारी ते बीडीओ पर्यंत जे कोणी अधिकारी असतील त्यांनी पूर्णपणे या माहिती अधिकाराचं उल्लंघन केल्यास सुद्धा दिसते. कारण साधारणपणे 1 महिना किंवा 1.5 महिन्याच्यात ही माहिती अधिकारकर्त्याला देणं गरजेचं आहे आणि साधारणपणे 11 लाख रुपयाचा हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो अपलोड केल्यास सुद्धा शासनाच्या वेबसाईटवरती दिसतंय. मात्र प्रत्यक्षात जे सामान किंवा साहित्य खरेदी करायचं होतं ते झालं की नाही याबाबत ते उपोषणकर्त्याची मागणी आहे आणि तसंच झालं नाही आणि ते बिलं सुद्धा बोगस कंपनीला दिले असल्याचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. आणि अशामुळेच हे आता गेली कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मात्र प्रशासनाची जी चेन सिस्टीम आहे ती एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्याचा परिणाम अशा माहिती अधिकारकर्त्याला किंवा इतर जे काही भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करण्यासाठी बसलेले असतात त्यांना बसतो असं एकंदरीत चित्र आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून हा पाठपुरावा झाला आणि होत असला तरी सुद्धा प्रशासनानं मात्र दखल घेतलेली नाही असंच चित्र आहे. मोन्नेम ग्रामपंचायतीच्या बाबतीत ह्या पंचवार्षिकमध्ये अनेक आंदोलनं झाली. ती भ्रष्टाचाराची असतील, पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या असतील. ग्रामपंचायत ही गेंड्याची कातडीचं रूप धारण करून त्या ठिकाणी नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. दुसरा मुद्दा की भ्रष्टाचारा बाबतीत जो काही कळस ग्रामपंचायतीनं गाठला आहे त्याचा हा एक साधा नमुना आहे. आणखी भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा झाला तर निश्चितपणानं निघल. पण सध्या तरी गेली 2 दिवस झालं उपोषणकर्ते या मागणीवरती ठाम आहे. प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे आणि न्याय मिळणार आहे का या मागणीच्या बाबतीत हे पाहावं लागेल. निधी अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणे.